नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ। आज आपण अति महत्त्वाच्या व्हिडिओवर बोलणार आहोत, जो विषय आहे मोबाईलचे अति प्रमाणाचे वापर किंवा आपण म्हणूयात स्क्रीन टाईम मुलं किती वापरतात आणि ते किती त्याची लिमिट असावी आणि त्याचे दुष्परिणाम काय दिसायला लागलेत। बरेचसे पालक हा जो व्हिडिओ बघत असतील, यांना असे खूप त्यांनी व्हिडिओ मोबाईलवर बघत असेल, पण एक पीडियाट्रिशियन, एक लहान मुलांचा बालरोगतज्ञ आज हा व्हिडिओ घेऊन तुम्हाला एक सायंटिफिक माहिती ह्या व्हिडिओ माध्यमातून देणार आहेत। तर आपण आज जाणून घेऊयात की हे मोबाईलचं ॲडिक्शन म्हणजे व्यसन हे मुलांना आता लागत चाललं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आम्ही आमच्या OPDमध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये जेव्हा पेशंट चेक करतो तेव्हा आम्हाला दिसायला लागले आहेत। तर हे मोबाईलचं व्यसन कसं काय लागू लागलं आणि अतिवापर मुलांचा कसा होऊ लागला। प्रत्येक पॅरेंट म्हणतं की नाही, माझा मुलगा लिमिटेड वापरतो, स्क्रीन टाईम कमी आहे, पण अति खोलात जाऊन जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्याला बरेचसे शारीरिक, बिहेवियरल अशी लक्षणं दिसून येतात, दर्शवतात की ह्या मुलाला मोबाईलचा अति प्रमाणाचा वापर चालू आहे। तर तुमच्या मुलाला हे सगळे लक्षणं आहेत का, हे बघा। आपण सुरुवात करूया की मोबाईलचं वापर कसा चालू होतो। जेव्हा मुलगा छोटा असतो, विशेषतः 2 वर्षाखालील असतो, तेव्हा एका मोठ्या हुरूपानं आपण सांगतो की आमचा मुलगा मोबाईल बघतो, स्क्रोल करतो, त्याला मोबाईल वापरता येतो, अनलॉक करता येतं, लॉक करता येतं। सुरुवात अशी होती की त्याला एखादं छोटंसं गाणं दाखवलं जातं, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, बाबा ब्लॅक शीप किंवा सध्या ट्रेंडिंग असलेलं एखादं गाणं आपण त्याला दाखवतो आणि ते गाणं त्याला आवडतं। ह्या 2 वर्षाखालील मुलांना हा मोबाईल म्हणजे एक काहीतरी आकर्षक वस्तू वाटते, कारण की त्यात रंग बदलणारे एकदम ब्राईट लाईट असतो आणि छान छान म्युझिक त्याच्यातून कानाला आवडणारं असं म्युझिक ऐकू येतं। तर त्याला ती गोष्ट आकर्षित होती आणि तो त्या गोष्टीकडे बघू लागतो। त्यात तो हातवाऱ्या करतो, डान्स करतो, मग त्याचे आजी आजोबा, काका काकू, मामा मावश्या आणि आई वडील पण म्हणतात की अरे बघा आमचा मुलगा कसा हातवाऱ्या करतो, डान्स करतो, गाणं लावून तो शांत बसतो, एकदम कॉन्सन्ट्रेशननी बघतो, हे त्याचे गोडवे गाऊ लागतात। आणि मग त्या मुलाला पण हे आपण जे त्याला वाहवा करतो ते त्याला पण डायरेक्टली इनडायरेक्टली वाटतं की नाही, ही गोष्ट मोबाईल जी आहे ना ही वापरली पाहिजे, यांना पण सगळ्यांना पण आवडतं, आपण असं असं केलं तर। आणि तो वापर स्लोली वाढत जातो। मग पहिले 2 मिनिटाचं गाणं असतं, मग 3 मिनिटाचं, मग एक मोठं 3-4 सॉन्ग होतात, म्हणजे 2-2, 3-3 मिनिटाचे 4-4, 5-5 सॉंग्स होतात। नंतर मग तो कार्टून बघायला लागतो, अर्धा तास कार्टून बघायला लागतो। नंतर मग तो रील्सवर येतो, कंटिन्यूस रील 31-30 सेकंदाचे स्क्रोल करतो। आता एक लक्षात ठेवा, 2 वर्षापर्यंत तुमच्या पाल्याचा मेंदू हा 70% ते 80% डेव्हलप झालेला असतो। पुढं किती जरी त्याला च्यवनप्राश वगैरे काही जरी खाऊ घातलं तर काही फरक पडणार नाही आहे, कारण की जी ग्रोथ होणार आहे ती पहिले 5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये झालेली असते। आणि अशा ह्या त्याच्या मेंदूच्या ग्रोथच्या पिरियडमध्ये तुम्ही त्याला हे विचलित करणारे दृश्य, म्हणजे फास्ट बदलणारे मोशन्स असलेले दृश्य, आवाज हे त्याच्या मेंदूवर पडतात, जे नॉर्मली हव्यात पडायला नाही पाहिजे। तुम्ही लहान असताना म्हणजे पॅरेंट्स, आजी आजोबाला असताना असे कोणतं इन्स्ट्रुमेंट होतं का तुमच्या बालपणी जी एवढं कंटिन्यूस मोबाईलसारखं होतं, प्रत्येक क्षणाला स्क्रीन बदलती, आवाज बदलतो, कलर बदलता, तर हे मुलाला ॲडॅप्टेशनला प्रॉब्लेम होतात। आणि आता याचे शारीरिक लक्षणं दिसायला लागली आहेत आणि मानसिक पण लक्षणं आता आम्ही आमच्या OPDमध्ये बघतो। तर ही झाली तुमच्या बालकाची सुरुवात। आता हे गोडवे गाणं हे सगळे सुरू करणं, पालकाला त्याला प्रेज करणं, याच्यामुळं त्या मुलाचा डिपेंडन्सी, त्याला कंपल्शन वाटतं की मोबाईल वापरलाच पाहिजे आणि तो ॲडिक्शनकडे जायला लागतो। मोठ्या मुलांमध्ये हे लक्षणं ठळक, 5 वर्षा मुलांमध्ये हे शारीरिक लक्षणं पण दिसायला लागतात। काय हार्मफुल साईड इफेक्ट तुमच्या मुलांना दिसू शकतात, आपण एक बाय एक बघू। सर्वात पहिले फिजिकल, शारीरिक काय लक्षणं दिसू शकतात। सर्वात महत्त्वाचं, कंटिन्यूस मोबाईल किंवा स्क्रीन टाईम। आता हे मोबाईलच नाही, लॅपटॉप असो, TV असो, तुमचं डेस्कटॉप असो, आयपॅड असो, की जे काही आहे त्याच्यावर ब्राईट लाईन तुमच्या मुलाच्या डोळ्यावर पडतो येतो, तर त्याचे डोळे दुखायला लागणार, डोळ्याचा नंबर लागणार, डोळ्याचं व्हिजन कमी होणार, त्याला डोकेदुखी चालू होणार, त्याचा स्कूलमध्ये परफॉर्मन्स कमी व्हायला लागणार, त्याची झोप डिस्टर्ब होणार, त्याची मेमरी कमी होणार, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागेल। जे 2 वर्षाखालील मुलं आहेत त्यांच्यामध्ये लँग्वेज डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येणार, त्याचा स्पीच डिले होणार, त्याचा आय कॉन्टॅक्ट जो आहे पब्लिकसोबत, सोशल आय कॉन्टॅक्ट जो असतो तो कमी व्हायला लागेल। सोशल इंटरॅक्शन म्हणजे आजूबाजू मुलं खेळतात तो खेळणार नाही, त्याचं सोशल इंटरॅक्शन कमी व्हायला लागतो। तो स्वमग्नता म्हणजे ऑटिस्टिक्सचे जे लक्षणं असतात ते त्याला दिसायला लागू शकतात, विशेषतः 2 वर्षाखालील मुलांमध्ये। तो पब्लिकली सोशल कॉन्टॅक्ट त्याचा कमी होऊन जातो। बिहेवियरल प्रॉब्लेम काय येतात त्याला, टेम्पर टँट्रम,
म्हणजे त्याला चिडचिड करणं, राग-राग करणं, हातातली मोबाईल न दिला मग हातातली गोष्टी फेकून देणं, मोठ्या मोठ्याने किंचाळणं, इरिटेबल राहणं, ॲग्रेसिव्ह होणं, व्हायलेंट बिहेवियर तुम्हाला कधी-कधी मोबाईल न दिल्यामध्ये मुलांना दिसू शकतं. आणि काही मोठ्या मुलांमध्ये खूप मोबाईल अतिवापर झाल्यानंतर डिप्रेशन किंवा सबस्टन्स अब्यूजकडं पण हे मुलं वळू शकतात. याच्यातली बरेच लक्षणं तुमच्या मुलांना आहेत. तर मग समजून घ्या, हे लक्षणं तुमच्या मुलांना असले तर तुमच्या मुलांचा जो काही तुमच्यासाठी कमी वापर आहे, तो त्या मुलासाठी जास्त वापर झालेला आहे. त्याच्यामुळं हा वापर तुम्हाला नक्कीच कमी करण्याची गरज आहे. आता मोबाईल ॲडिक्शन म्हणजे व्यसन, कंपल्शन जे वेगवेगळे प्रकार शब्द त्याला वापरू शकता तुम्ही. हे तुमच्या मुलाला विशेषतः जे 5 वर्षावरील मुलं आहेत, ॲडोलसंट आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, त्याला ॲडिक्शन कसं लक्षात येईल? तर जे मी खालील तुम्हाला लक्षणं सांगतोय त्यापैकी 3 जरी लक्षणं तुमच्या मुलांना आहे आणि ते 6 महिन्याच्या वर आहे, अशी लक्षणं तुमच्या मुलांना असेल, 3 लक्षणं 6 महिन्याच्या वर, तर नक्कीच तुमच्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलं आहे किंवा तो ॲडिक्टेड झालेला आहे. काय काय लक्षणं आहेत हे? आपण जर त्याला मोबाईल वापरायला दिला नाही तर त्याला वाईट वाटेल, काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. मोबाईल हातातून घेतल्यानंतर तो अस्वस्थ होईल, चिडचिड करेल, रागाराग करेल, आरडाओरडा करेल, तर समजायचं की तुमच्या मुलाला हे लक्षणं चांगले नाही आहेत. ती गोष्ट चांगलं वाटण्यासाठी तो जास्तीत जास्त वापर करायला लागतो. म्हणजे पहिले 5 मिनिटं रील बघत असेल तर 10 मिनिटं बघतो, 20 मिनिटं बघतो. पहिले 1 तास गेम खेळत असेल तर 2-2, 3-3 तास गेम खेळायला लागेल. कार्टून 1 तास बघत होता तर 2-3 तास कार्टून बघायला लागेल. म्हणजे चांगली वाटण्यासाठी त्याचा वापर वाढायला लागतो. हे दुसरं लक्षण. वापर पूर्ण बंद करणं शक्य होत नाही आणि ते त्याला कंटिन्यूस वापरावं वाटतं. तुम्ही वापर बंद करायला लागलं तर त्याची ही सगळे लक्षणं त्याला दिसायला लागतात. तो वापर बंद करता न येणं, मग तो म्हणणार नाही मला 15 मिनिटं तरी दे, 10 मिनिटं तरी दे, तर त्याला ते एक ॲडिक्शन, कंपल्शन लागलेलं आहे. आणि चौथं लक्षण, आता त्या बाकीच्या गोष्टीवर परिणाम तुम्हाला दिसायला लागतो. तो तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, त्याची मेमरी कमी होईल, त्याच्या अभ्यासावर परिणाम तुम्हाला दिसून येईल, घरकामात तो लक्ष देणार नाही. हे लक्षणं त्याला आता दिसायला लागतील. त्याचे बाकीचे पण परफॉर्मन्स कमी व्हायला लागतील. याचा अर्थ मोबाईलचा अतिवापर सुरू झाला आहे. पुढचं लक्षण आहे की जर मोबाईल तो वापरतोय तर तो वापराबद्दल खोटं बोलतो. आपण त्याला अर्धा तास दिला तर 1 तास वापरायला लागतो. बाथरूममध्ये ऐकतो, हेडफोनमध्ये गुपचूप जाऊन ऐकतो, झोपताना ऐकतो, जेवताना ऐकतो. तुम्हाला न कळत पण तो ॲडिशनल टाईम घेऊन तो त्याचं ते प्लेजर मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला ते कंपल्शन वाटतं, नाहीतर मग त्याला अस्वस्थता जाणवते. पुढचं लक्षण आहे त्याला वाईट वाटायला लागतं किंवा जेव्हा त्याला वाईट वाटतं, त्याला बोर होतं, त्यावेळेस तो मोबाईल हातात घेतो किंवा त्याला ते मूड चेंज करण्यासाठी मोबाईलचा वापर त्याला गरजेचा वाटतो. हे सगळे जर लक्षण तुमच्या बाळाला असेल तर समजून घ्यायचं तर तो मोबाईलचा अतिवापर करत आहे आणि मोबाईलच्या ॲडिक्शनकडं त्याची वाटचाल सुरू झाली आहे आणि मोबाईलचं त्याला ॲडिक्शन लागलेलं आहे. सर आता तुम्ही आम्हाला नुसतं घाबरूनच टाकताय. सर आता हे सगळं आम्हाला कळलं आहे, आमचा मुलगा वापर जास्त करतोय की त्याला वापर कमी करायचा किंवा बंद करायचा. आपल्याला बंद केला तर सर्वात बेस्ट आहे. तर आता हे कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही सोपे आणि चांगले उपाय सांगतो, ते तुम्ही फॉलो करा. आता मोबाईलचा वापर कधी होतो? त्याला बोर वाटतंय, मम्मा मला बोर होते, मोबाईल दे ना. मग बोर्डम जेव्हा त्याला येतं ना त्यावेळेस त्याला काहीतरी एका रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. आणि बोर्डम हे फर्स्ट स्टेप आहे तुमची क्रिएटिव्हिटीची, त्याला क्रिएटिव्ह बनवण्यासाठी. तर त्याला रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. त्याला मोबाईल न देता त्याला ड्रॉइंग, पेंटिंग, सिंगिंगचा क्लास, तबला, पियानो किंवा मग त्याला क्लासिकल किंवा म्युझिक ऐकायला तुम्ही त्याला एक मुभा देऊ शकता, बघायला नाही. त्यानंतर त्याला इंडोर गेम्स वेगवेगळे आणून द्या, तो त्यात बिझी राहील. आउटडोर गेम ॲक्टिव्हिटी त्याची वाढवा. तर ह्या प्रकारे त्याचा बोर्डम तुम्ही चेंज करा. दुसरं आहे त्याचा टाईम, ज्या टाईममध्ये त्याला मोबाईल लागतो त्यावेळेस. समजा आता ड्रायव्हिंग करताना तो मोबाईल बघतो तुमच्यासोबत, तर ड्रायव्हिंग करताना एखादं म्युझिक प्ले करा, त्यासोबत गाणं म्हणा. त्यासोबत तुम्हाला चाइल्डिश व्हावं लागेल, त्यासोबत तुम्हाला जुळून घ्यावं लागेल, त्याला तुम्हाला टाईम द्यावा लागेल. झोपताना त्याला लागतं तर त्याला स्टोरीज ऐकवा, त्याला एखाद्या गोष्ट सांगा. ह्या प्रकारे त्याचा तुम्ही जो टाईम बोर्डम त्याला मोबाईलचा लागतो त्यामुळे त्याला डायव्हर्ट करून दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणा. त्याला जी एम्प्टी फिलिंग येणार ती तुम्ही फील करून काढा. त्याला सपोर्ट द्या मोबाईल बंद करताना किंवा त्याला मोबाईल वापर कमी करताना त्याला तुम्हाला सपोर्ट द्यावा लागेल. जसं मी बोललो, एक लहान मुलासारखं तुम्हाला त्यासोबत वागावं लागेल, त्याचा फ्रेंड बनावं लागेल. त्याला चिडू नका, रागवू नका, मारू नका. ह्या गोष्टी तुम्ही केला तर तो लपून छपून करायला लागेल आणि ह्या गोष्टी ॲग्रिवेट होणार आहे. सपोर्ट ग्रुप बनवा, बाकीच्या मुलांमध्ये त्याला आउटडोर गेम ॲक्टिव्हिटीमध्ये पाठवा, त्यासोबत रोल प्ले वर करून त्याला हे करा. दुसरी गोष्ट आहे फास्टिंग. कारण की काय होतं, फास्टिंग म्हणजे मोबाईल फास्टिंग. म्हणजे आपण कोणीच घरात मोबाईल वापरायचा नाही 1 तास 2 तास किंवा जेवताना, टी व्ही बघताना किंवा काही जी आपण ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेस मोबाईल हातच लावायचा नाही.
1 तास 2 तास असा एक टाईम पिरियड ठरवून द्या. त्यामुळे एक त्याला रोल मॉडेल सेट होईल आणि तो मुलगा पण ह्या गोष्टी फॉलो करायला लागेल. तर फास्टिंग मोबाईलची तुम्ही सगळ्या लोकांनी फॉलो करायला पाहिजे. त्यात तो तुमचा मुलगा फॉलो करेल. आता पुढच्या गोष्टी IAP जी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स आहे त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या. त्या गाईडलाईन्सनुसार 2 वर्षाखालील मुलांना कोणालाच मोबाईल दाखवला नाही पाहिजे. 2 ते 5 वर्ष आहे तर त्यांना मॅक्सिमम 1 तासाच्या वर तुम्ही मोबाईल दाखवला नाही पाहिजे. त्यामध्ये काही लर्निंग गोष्टी असू शकतात त्या तुम्ही इन्व्हॉल्व करू शकतात 1 तासामध्ये, पण त्यावर 1 तासाच्या वर स्क्रीन टाईम नाही. स्क्रीन टाईममध्ये मोबाईल, TV, लॅपटॉप, डेस्कटॉप, आयपॅड, फोन सगळं त्यामध्ये इन्क्लूड झालं. जे 5 वर्षावरील मुलं आहेत त्यांना स्क्रीन टायमाचे असे काही एकदम कट टू कट गाईडलाईन्स नाही आहेत, पण वापर मिनिमम असावा, कमीत कमी वापर त्यांचा असावा. डिपेंडिंग अपॉन त्याच्या स्कूलमध्ये किती आहे, घरी किती आहे, त्याच्या आउटडोर ॲक्टिव्हिटी किती होता याच्यावर तो टाईम ठरवू शकतो. आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, कारण की मोबाईल, लॅपटॉप, TV, कम्प्युटर ह्या गोष्टी आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलचा भाग बनलेला आहे, तर त्या वापरणं गरजेचं आहे. विशेषतः अडोलसन्स किंवा 8, 9, 10 वर्षाच्या मुलांमध्ये, तर त्या मुलांमध्ये त्यांचा वापर एकदम मिनिमम रिस्ट्रिक्ट आपण केला पाहिजे. त्यामध्ये त्यांना टाईम फिक्स करून द्या. तुमच्या समोर तो वापर झाला पाहिजे. 1 तास, अर्धा तास, 20 मिनिटं जे काय असेल ते त्यानुसार द्या. जर मुलं अति गेम खेळत असतील 1 तास, 2 तास ती चांगली गोष्ट नाही आहे. काही गोष्टी तुम्ही प्रत्येक सोशल मीडिया असो किंवा तुमचा गेम्स असो, प्रत्येकाची एज रिस्ट्रिक्शन लिमिट त्या कंपन्यांनीच, Facebookने, Instagramनेच घालून दिलेले आहेत. तसेच गेम्सची पण रिस्ट्रिक्शन असतात. त्या वयातलाच गेम तुमच्या मुलांना द्या. हिंसक गेम्स असे लहान मुलांना देऊ नका. मोस्ट ऑफ द PUBGसारखे गेम हे 18 वर्षाच्या मुलांनाच खेळायला अलाउड आहेत. तर ते तुम्ही बघा, ते कोणता गेम खेळतोय, तो त्या एजनुसार तो खेळत आहे का, आणि तो पण टाईम त्याचा फिक्स असावा. आउटडोर बऱ्याच वेळेस आपण एक असं मोबाईल वापर मुलांना लागत असेल तर आपण एक बंधन घालून द्यायचं की तू जितका वेळ आउटडोर खेळशील गेम किंवा आउटडोर प्ले करशील तेवढंच तेवढा वेळ आम्ही तुला मोबाईल वापरायला देऊ. तू 1 तास बाहेर खेळला तर अर्धा 1 तास तुला आम्ही मोबाईल देऊ. तर असं त्याला काहीतरी एक आउटडोर ॲक्टिव्हिटी त्याची वाढवण्यासाठी आणि मोबाईलचं स्क्रीन टाईम करण्यासाठी तुम्ही अशी बंधनं घालून देऊ शकतात. विशेषतः जेव्हा आपण काही ग्रुपमध्ये, फॅमिलीमध्ये डिस्कशन करत असो, फॅमिलीमध्ये 4-5 लोक आहेत किंवा लग्न कार्यात गेले, कुठं बाहेर गेले फ्रेंड्समध्ये तुमच्या, तर तिथं मोबाईलला हातच लावायचा नाही. हा एक नियम आपल्या मुलांना तुम्ही शिकवून द्यायचा की बाहेर मित्रांमध्ये गेल्यावर, फ्रेंड्समध्ये गेल्यावर, लग्न कार्यात गेल्यावर, कुठं गेल्यावर नंतर तर लोकांशी संवाद साधायचा, बोलायचं, त्यांच्याशी गोष्टी जाणून घ्यायच्या. आपला मोबाईल कधीच काढायचा नाही. हे एक नियम त्याला तुम्ही घालून द्या. एज सर्टिफाईड तुम्हाला जसं म्हणलं गेम्स असतात, ॲप्स असतात किंवा पॅरेंटल कंट्रोल ॲप्स तुमच्या मोबाईलचे किंवा आयपॅडमध्ये मुलांमध्ये तुम्ही टाकून देऊ शकतात. त्यानुसार त्याची जी हिस्ट्री आहे सर्चिंगची तुम्हाला ती कळू शकते. आणि डाउनलोडिंग गेम्स वगैरे करताना पण तुम्ही त्याप्रकारे रिस्ट्रिक्शन घाला. तर ह्या प्रकारे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, हे लक्षणं तुम्ही ॲडिक्शनचे फिजिकल आणि बिहेवियरल लक्षण तुमच्या मुलांमध्ये येत असेल तर नक्कीच हे तुम्ही जाणून घ्या. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला हे लक्षणं बंद करायला सांगितलेलं आहे. तो 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल नको. 2 ते 5 वर्षांमध्ये मुलांमध्ये मोबाईल द्यायचा असेल तर कमीत कमी वेळ मुलांना मोबाईल पाहिजे. नाहीतर भयंकर असे ऑटिझमसारखे किंवा स्वमग्नतासारखे किंवा बिहेवियरल डिप्रेशन, सुसायडल टेंडन्सी, सबस्टन्स अब्यूज असे सिरियस प्रॉब्लेम पण आम्ही मुलांमध्ये बघत आहोत, मोठ्या मुलांमध्ये विशेषतः. आणि लहान मुलांमध्ये लँग्वेज डिले, मेमरी कमी असणे, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे. जर खूप लवकर तुम्ही 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरायला दिला तर हे अशी गंभीर मुलांमध्ये लॉंग टर्ममध्ये त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीमध्ये होणारे दुष्परिणाम तुमच्या मुलांमध्ये दिसू शकतात. त्यामुळंच असा माझ्यासारखा एखाद्या बालरोग तज्ज्ञांनी एक सामाजिक भान ठेवून हे पॅरेंट्सला एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ नक्की तुमच्या सगळ्या मित्रमंडळीसोबत शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, तुमच्या कॉलेजच्या, शाळेच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि एक शास्त्रीय माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. थँक्यू.